कारण ह्याची गावात असं आहे की हा संताचा घर आहे. 50 वर्षाच्या त्यावर पूर्वी इथं आलो होतो तर खरोखर दयाराम बापू, छगन बापू, रामदान बापू इथं हजारो ज्ञानेश्वरी पारायण झाले आणि दान पण झाले. असा दानसूर गाव हा पवित्र भूमी. मी तर म्हणतो आमच्या समाजामध्ये पहिले भागवत या हट्टीमध्ये झालं असं तरी पण मला वाटते. जाऊ द्या, वेळ कमी आहे म्हणून संतांना सांगितलं येवलेची रूप लावली आहे दारी, ताता वेरू गेला गंगावरी. कारण आपण संत 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 म्हणतो, सद्गुरूशिवाय जमणार नाही. आपण आता म्हणणार गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परम तस्मै श्री गुरुवे नमः. ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. गुरुशिवाय बाबा ही गोष्ट सापडणार नाही. जसं आपल्याला डोळस भक्ती आहे ती गुरुनी आपल्याला जे ज्ञान दिलं त्या ज्ञानामुळे आज आपण इथे जमा झालो. पहिले धामणा जेवारी करत होते, ते धामणा जेवारी त्यामध्ये काय टाकत होते, हिरवे एक तास टाकत होते भयंकर पराठीतनी. त्याचा कोणी जेवढा येत होता. हे एवढे कंस आहे सगळं बसलेले. हे आजचं नाही, हे काही जन्मात आहे. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले म्हणून विठ्ठलाने कृपा केली. ही विठ्ठलाची कृपा आहे, गुरुची कृपा आहे. हे गुरु कृपा झाली, इमारत पळाली. कारे हिंटा संत रानो म्हणे तुझा संताला लावणे, थोर संताचा महिमा बहुताशी आला कामा. या जीवाचा जे काम येऊन राहिला हे गुरु बीज मंत्र आहे. बीज मंत्रामध्ये एवढेशी रूप लावले दारी त्याचा गुरु गंगावरी. हे गुरुच्या बीज मंत्राने आपण जमा झालेले आहोत. हे साधूची कृपा आहे, गुरुची कृपा आहे. साधू बाजारात मिळत नाही. या गोष्टी तुम्हाला बाजारात मी लाख रुपये देते आणि गोष्ट सांगा ते म्हणून भाजी घे, मटणापाशी घेतो मटण घे, कोंबड्यापाशी ते कोंबडा घे. हे गोष्ट तिथं मिळणार नाही. म्हणून साधूची संगत करावं लागतं. ही संत थोर माझे माय बाप, संतापाशी लहान नाही मोठा नाही. म्हणून नामदेव महाराज विठ्ठलासोबत राहत होते आणि विठ्ठल तेच आणि त्यांना वाटत होते की माझ्यासोबत प्रभू आहे. मला नामदेवा म्हणजे सत्संग चालू आहे, जा म्हणे सत्संगामध्ये. बाबा सत्संगामध्ये काय, हे तुमच्यासाठी करत आहे, तुम्ही माझ्यासोबत आहे. नाही रे बाबा, मी तर सगळ्यात सोबत आहे म्हणे, पण तू गुरु कर, जा सत्संगाला. गेला. आता गोरोबा काका नामदेव काका होते ते फिरत होते. फोटो फरंदेकीवर मागणी गोळा आपल्या समाजात निघतो. त्याने का गोरोबा काकाला त्यानंतर त्या म्हणे याच्या मागे फिरा म्हणे. त्यानंतर तो नामदेव पळाला. नाही गुरु रे, नाही रे, कच्च्या बोले गुरु का बच्चा. नामदेव रडायला पांडुरंगा की देवा मला कच्च्या म्हटलं म्हणे तुम्ही सोबत. अरे बरोबर आहे नामदेवा, मी तर सगळ्यात सोबत आहो म्हणे. मग काय करायचं, जा केसर स्वामी आहे तिथं त्याला गुरु कर. मग गेले ते तिथं केसर स्वामीला गुरु केला. गुरु गेल्याच्या नंतर त्याचे पाय पिंड्यावर होते थोडे असे. अरे यांना गुरु करायचं सांगितलं पांडुरंगानं. त्याचे पाय फिरवले, तसं फिरवले तर त्याचे 12 लिंग झाले. जिथं पाय टाकत होती तिथे पिंड होत होती. त्यांना गुरु केलं. गुरु केल्याच्या नंतर मग आता काय करायचं म्हणे, बाबा एकादश कर. हे मताचे सोडून म्हणे चिल्लर उपास आहे, एकादश कर. एकादश केली. पांडुरंगासाठी निवडलेलं एकादश सोडायची. बारसला गंगेमध्ये गेले आणि निवड ठेवला पांडुरंगापाशी. गंगेमध्ये पाणी प्यायला गेले. एक गरबा पाणी आणायचं आणि पांडुरंगाला निवड. तेवढ्यांनी पांडुरंग ते निवड घेऊन पळत होते. पांडुरंग नामदेव म्हणे अरे देवा, अरे तुम्ही कोरड्या पोळ्या कशा खाताल म्हणे, वाटीत तुपाची इथंच राहिली म्हणे. नामदेव असं कसं बाळगलं म्हणे, तू तुझ्या कृपेने नाही, हे माझी गुरु कृपा आहे म्हणे. गुरुची शक्ती एवढी मोठी आहे. म्हणून मी सर्वांना नम्र विनंती करतो, गुरु करा आणि अमर व्हा. अरे जे नाम आहे, नाम सुमरण, ज्याची शक्ती जे नाम घेत असत नामाची विंद मग तो नर पापिया हरिविंद धावया पाय कोणी. पुराण प्रसिद्ध बोलले वाल्मिक नामे 3 लोक, नामाशिवाय काही नाही. जय शिवराज, जय शिवराज.